आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे मंदाकिनी बाई नाही लांबची गोष्ट नाही हो। मागच्याच वर्षी तुमच्या नवऱ्याला पोलीस धरून घेऊन गेले होते, आठवतं का? 4 दिवस लॉकअप मध्ये टाकला होता तुमच्यासाठी आमच्या एका शब्दावर त्याला बाहेर काढला। मानेबाई कुठे? मानेबाई रेणुका माने यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले होते, आम्ही जगवले यांना। तुमचा नवरा गेल्यावर तुमच्या मुलांचा आधार झालो आम्ही, विसरला का? आणि कुठे गेले त्या दिसल्या तुम्ही चौघी? तुमच्यापैकी प्रत्येकीचं बाळणपण आमच्या सांगण्यावरनं शहरातल्या लय मोठ्या महागड्या हॉस्पिटलात आम्ही केलं होतं, आठवतं का? आणि सगळा खर्च बी भागवला होता कोणी? आम्ही। आणि जरा काय आमची वेळ बदलली तर लगे प्रेम ट्रान्सफर येच का? येच का तुमचं ते दिलं घेतलं तरच तू जाणार प्रेम? आजपर्यंत इथल्या प्रत्येक बाईच्या पाठीशी आम्ही भावासारखे उभे राहिलो, आणि आज तुम्ही त्याला राखी बांधताय ज्यानं तुमच्या अडचणीत तुम्हाला कधी विचारलंच नाही। काय रेणुका बाई, कुठं होता सूर्या जेव्हा तुमच्या पोरांसाठी पैसे भरायचे होते शाळेत? काय मंदाकिनी बाई, आला होता का सूर्या रात्री पोलीस स्टेशनात तुमच्या नवऱ्याला सोडवायला? आजपर्यंत या गावातल्या प्रत्येक बाईच्या मागे आम्ही मोठ्या भावासारखे उभे राहिलो, आणि त्याची जाणीव ठेवायची सोडून तुम्ही आमचाच विश्वासघात करताय। डॅडी, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय ना ते सगळं आठवतंय मला, पण कुठून दुर्बुद्ध्या सुचली आणि बंगल्यावर यायचं नाही असं ठरवलं बघा मी। पण माझं चुकलंच, आज मी तुम्हालाच राखी बांधणार। मी बी तुम्हालाच राखी बांधणार। काय बोलताय तुम्ही? हे मागच्या काही दिवसात ह्यांनी काय केलं हे विसरलात का तुम्ही? समाजसेविका बाई, ज्याचं त्याला ठरवू दे की। तू जा, हा मानतोय डॅडीनच मिळायला पाहिजे असं मला वाटतं, आणि ह्या सर्व बायांनाही वाटतं, होय ना बायांना? आपण डॅडीनच राखी बांधायची। डॅडी, अहो तुम्ही एवढं मोठं काम केलंय की तुमची बरोबरी कुणी करू शकत नाही। नुसतं नाव सूर्या ठेवून तुमच्यासारखं तेज येणार आहे का? हे घ्या डॅडी, आणि मला माफ करा। अहो मी विसरलीच होती की तुम्ही माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवलं ते, पण ते जेव्हा घरी आलं ना तेव्हा मला खरं कळलं की तुमच्या काळ्या धंद्यामुळेच माझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं होतं ते। बाळपणासाठी पैसे दिले होते की, आणि त्याच्या बदल्यावर ह्यांनी यांच्या जमिनी दिलेल्या होत्या त्या तुम्ही नावावर केल्या, आणि त्याची कागदपत्र सुद्धा दिली नाहीत। पोराची फी भरली तुम्ही, पण त्या बदल्यात मला घरात तुम्ही राबवलं 3 वर्ष, ते पण फुकट। हे नाही तुम्ही सांगितलं? माझ्या पोरीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले, पण त्यातले 2000 द्यायचे राहिलेत, म्हणून माझे दागिनेच नाहीत तुमच्याकडे। कुठला भाऊ असा वागतो का? डॅडी, मदत करायची आणि एखाद्याला उपकाराखाली दाबून ठेवायचं हे गणित तुमच्या या बहिणींना कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? पण सगळ्यांना कळाले ते। मदत केल्याचं नाटक करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, असं कुठं भाव असतोय डॅडी? तुमची लायकी नाही डॅडी आमचा भाऊ व्हायची आणि सूर्याची बरोबरी करायची। अरे मग या राख्या कशाला बांधल्या?
काय मजा घेता का आमची? हा लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. इथून पुढं तुम्हाला जेव्हा काही गरज पडेल तेव्हा आमचेच उमरे झिजवायला लागतील तुम्हाला. आज याच्या मागे उभं राहून तुम्हाला लय भारी वाटते, पण या गावातच नाही अख्ख्या जिल्ह्यात अजून आमचाच शब्द चालतो. तुमच्यापैकी प्रत्येकाला कधी कसं कुठे खिंडीत गाठायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. अजून सांगतो, याच्या मागे उभं राहण्याआधी विचार करा. डॅडी हो त्यांचं त्यांना ठरवू दे की काय करायचं ते. तुमचे शब्द होते ना मगाशी. आमचा हा अपमान तुला लय भारी पडणार सूर्या. आम्ही काय करू शकतो तुला माहित नाही अजून. खेळ आता लांब जाणार, खेळ लय लांब जाणार आता. मी काय म्हणते, आज किती चांगला दिवस आहे. आता जे काही झालं ते आपण विसरून जाऊयात आणि सण साजरा करूया. या, तुम्हाला राखी बांधायची आहे ना तुमच्या भावाला, बांधून घ्या. मला कळलं ना तुम्हाला काय गिफ्ट देऊ मी आज. सूर्या, आम्हाला तुझ्यासारखा भाऊ मिळाला ना, हीच खूप मोठी भेट आहे आम्हाला. मी मनापासून सांगू का, मला खरंच कळलं ना की तुमचं आज प्रेम बघून ना मी आनंद वाटून घेऊ का दुःख वाटून घेऊ. मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून तुम्ही सगळ्या इथं आला. पण ते माझं कर्तव्यच आहे ना. मी जगावेगळं असं काहीच केलेलं नाही. पण मग नक्की चुकतंय कुठं? समाजात बहिणीच्या पाठीशी उभं राहणारे लोक कमी झालेत का? या जगात बहिणीच्या पाठीशी उभं राहणारे भाऊ जर तयार झालं ना, तर माझ्यासारखा सूर्य या सगळ्यात वेगळं काढण्याची गरजच नाही लागणार. अरे जी गोष्ट कर्तव्य म्हणून केली पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणीतरी आदर्श का घालून द्यावा लागतोय? हे बघा बहिणींनो, मला राखी बांधण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या मुलाला असं बनवा की तो त्याच्या बहिणीची मनापासून काळजी घेईल. भाऊ काय असतो हे प्रत्येक घरातल्या मोठ्या माणसांनी त्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे.